नमस्कार मित्रांनो, मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण तलाठी भरती 2025 साठी प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। यामध्ये 1 ते 100 प्रश्न असणार आहेत। त्यामध्ये ते 200 गुणांचे असणार आहेत। एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे मित्रांनो। त्यामध्ये 25 प्रश्न मराठीवरती, 25 प्रश्न गणितावरती, 25 प्रश्न इंग्रजीवरती आणि 25 प्रश्न जनरल नॉलेजवरती असणार आहेत। तर तुम्हाला या 100 प्रश्नांचा सराव करायचा आहे। तर हे प्रश्न TCS ने विचारलेले तसेच पाठीमागील प्रश्नपत्रिकेतले असणार आहेत। त्यासाठी तुम्हाला सरावाची खूप गरज आहे। तर आज आपण 1 ते 100 प्रश्नांचा सराव एक प्रश्नपत्रिकेद्वारे घेऊन येत आहेत। आजचा प्रश्नपत्रिका क्रमांक आहे 1। मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तुम्हाला 100 प्रश्नांचा सराव या व्हिडिओद्वारे होणार आहे। तर चला करूया सुरुवात प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या प्रश्नाला। तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो मराठी व्याकरणावरती। बघा, मराठी व्याकरणावरती विचारलेला प्रश्न आहे, खाली काही वाक्यप्रचार दिले आहेत, त्याचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा। बघा मित्रांनो, खाली काही वाक्यप्रचार दिलेले आहेत, त्याचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आहे। तर प्रश्न काय आहे मित्रांनो, पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्न दिलेला आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे। बघा मित्रांनो, प्रश्न मोठा दिला आहे। त्यामध्ये आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न दिलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचे आहेत। पहिला प्रश्न आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे। पर्याय आहेत, लवकर लग्न करणे, कमी खर्चात लग्न करणे, थोड्याशा यशाने हुरळून जाणे, खूप आनंद होणे। बघा मित्रांनो, पर्याय आहेत, लवकर लग्न करणे, कमी खर्चात लग्न करणे, थोड्याशा यशाने हुरळून जाणे, खूप आनंद होणे। तर उत्तर आहे मित्रांनो, थोड्याशा यशाने हुरळून जाणे। आता दुसरा प्रश्न घेऊया लगेच। मित्रांनो, तलाठी भरतीसाठी वाक्यप्रचार सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। बघा, वाक्यप्रचारावरती प्रश्न आहेत। आता आपल्याला वाक्यप्रचारात सुद्धा सराव करणे गरजेचे आहे। जर तुम्हाला वाक्यप्रचाराचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बघा, दुसरा प्रश्न आहे, चंग बांधणे। चंग बांधणे पर्याय आहेत, बेत आखणे, बेत बदलणे, निश्चय करणे, पुरते फसवणे। बघा, पर्याय आहेत, बेत आखणे, बेत बदलणे, निश्चय करणे, पुरते फसवणे। तर उत्तर आहे निश्चय करणे। उत्तर काय आहे मित्रांनो, निश्चय करणे। दुसरा प्रश्न घेऊया लगेच, तडीस नेणे। बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, तडीस नेणे। पर्याय आहेत, सिद्धीस नेणे, घाई करणे, पाण्यात सोडणे, अपयशी ठरणे। बघा, सिद्धीस नेणे, घाई करणे, पाण्यात सोडणे, अपयशी ठरणे। तर मित्रांनो, उत्तर आहे आपले तडीस नेणे म्हणजे सिद्धीस नेणे। पुढचा प्रश्न घेऊया लगेच। पुढचा प्रश्न आहे, खालील प्रत्येक शब्दापुढे 4 शब्द दिले आहेत। या 4 शब्दापैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे, तर तो ओळखा। बघा, खालील प्रत्येक शब्दापुढे 4 शब्द दिले आहेत। या 4 शब्दापैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे, तो ओळखायचा आहे। बघा, पहिला प्रश्न आहे वल्लरी। बघा, पहिला प्रश्न आहे वल्लरी। पर्याय आहेत, श्री, पान, लता, देवता। श्री, पान, लता आणि देवता। तर वल्लरीचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो लता। पुढचा प्रश्न लगेच घेऊया। पुढचा प्रश्न आहे चपला। पर्याय आहेत, यातना, वसुंधरा, लता आणि सौदामिनी। बघा मित्रांनो, चपलाला समानार्थी शब्द शोधायचा आपल्याला। पर्याय आहेत, यातना, वसुंधरा, लता आणि सौदामिनी। तर उत्तर क्रमांक आपला 4 आहे, सौदामिनी। पुढचा प्रश्न घेऊया लगेच, अटवी। अटवी। पर्याय आहेत, गगन, उद्यान, उपवन, कानन। बघा, पर्याय आहेत, गगन, उद्यान, उपवन, कानन। तर उत्तर आहे मित्रांनो आपलं कानन। बघा, पर्याय आहेत, क्षय। प्रश्न पुढचा आहे, क्षय। पर्याय आहेत, वृद्धी, ऱ्हास, अंत, अनंत। तर उत्तर आहे मित्रांनो, क्षयला समानार्थी शब्द आहे वृद्धी। पुढचा प्रश्न आहे निरभ्र। बघा, पुढचा प्रश्न आहे निरभ्र। निरभ्रला समानार्थी शब्द शोधायचा आहे मित्रांनो आपल्याला। पर्याय आहेत, अभ्र, अंबर, सौरभ, आभ्राच्छादित। तर उत्तर आहे निरभ्रला आभ्राच्छादित। पुढचा प्रश्न घेऊया आता लगेच। पुढचा प्रश्न आहे, खाली काही शब्द व प्रत्येक शब्दाखाली प्रत्येकी 4 पर्याय शब्द समूह दिले आहेत। ज्या शब्द समूहातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्द समूह निवडा। मितवी। बघा, शब्द समूहावरती सुद्धा शब्द आलेला आहे मित्रांनो। बघा, मितवी म्हणजे कमी बोलणारा, कमी खाणारा, न रागवणारा आणि काटकसरीने राहणारा। तर मित्रांनो, मितवी म्हणजे काटकसरीने राहणारा आहे। पुढचा शब्द बघूया मित्रांनो। या शब्दाचा सराव करणे खूप गरजेचे आहे। असेच शब्द TCS परीक्षेला विचारत आहे। बघा,
कपाशीच्या झाडाची बोंडे, नारळाच्या झाडाची बोंडे, केवड्याच्या कंसातील धागे, रुईच्या झाडाची पाने. तर झावळ्याला समोदर्शक शब्द आहे मित्रांनो नारळाच्या झाडाची पाने. नारळाच्या झाडाच्या पानांना आपण काय म्हणतो? झावळ्या असे म्हणतो. लक्षात ठेवा, हे प्रश्न असे प्रश्न नक्की परीक्षेमध्ये पडतात. तुम्हाला पूर्ण 100 प्रश्नांचा सराव आज घेतला जाणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण मित्रांनो इंग्रजी व्याकरणचे सुद्धा 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत. तसेच मराठी व्याकरणचे, गणिताचे आणि चालू घडामोडीवरती तसेच जनरल नॉलेजवरती सुद्धा 25 प्रश्न असणार आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आहे 11वा, अन्नछत्र. आता अन्नछत्राला समूहदर्शक शब्द काय आहे? पर्यायामधून शोधायचा आहे. खेड्यातील धर्मशाळा, तीर्थक्षेत्रातील भोजनालय, धर्मार्थ, मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, दानधर्म करण्याचे वृत्त. बघा मित्रांनो, अन्नछत्र कशाला म्हणतात रे? धर्मार्थ, मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण. पुढचा प्रश्न आहे परित्यागता. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे परित्यागता. पर्याय आहेत रुग्णांची सेवा करणारी, नवऱ्याने टाकून दिलेली, स्त्री मृत्यूचा पुरस्कार करणारी, नवऱ्यात सोडून गेलेली. बघा मित्रांनो, असे शब्द आपल्या कधीही आपण वाचलेले नसतात किंवा लक्षात नसतात. जरी वाचले असते तर असे शब्द आठवणी ठेवणं खूप कठीण आहे. त्यामुळे असे शब्द लक्षात ठेवा. पर्याय आहेत रुग्णांची सेवा करणारी, नवऱ्याने टाकून दिलेली, स्त्री मृत्यूची पुरस्कार करणारी, नवऱ्यात सोडून दिलेली. तर परित्यागताचे उत्तर आहे नवऱ्याने टाकून दिलेली. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्याखालील समासाच्या प्रकारचे प्रत्येकी 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. लंगोटी यार. बघा, सामासिक शब्दाचे समासाच्या प्रत्येकी सामासिक शब्द दिले आहेत असून त्याखाली समासाच्या प्रत्येक प्रकारचे 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. तर लंगोटी यार, लंगोटी यारला कोणता समास आहे? पर्यायामध्ये बघा, अविभाव, बहुव्रीही, द्विंद, तत्पुरुष. तर उत्तर आहे आपलं तत्पुरुष. पुढचा प्रश्न घेऊया. नास्तिक. नास्तिकला विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, उपपद तत्पुरुष. तर उत्तर आहे मित्रांनो नास्तिकला नत्र तत्पुरुष. बघा मित्रांनो, असे शब्द लक्षात ठेवा. समासावरती सुद्धा शब्द प्रश्न भरपूर येतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. यामध्ये तुम्हाला 100 प्रश्नाचा सराव होणार आहे. तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगत आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा 45. इतरेत द्विंद समास, समाहार द्विंद समास, द्विग्न, बहुव्रीही. तर उत्तर आहे मित्रांनो 45ला द्विग्न. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहेत. पुन्हा सोडता यावी म्हणून त्याने मुद्दाम डॅश डॅश गाठ बांधली. वरील वाक्यातील रिक्त जागी योग्य शब्द निवडा. बघा, पुन्हा सोडता यावी म्हणून त्याने डॅश डॅश गाठ बांधली. वरील वाक्यातील रिक्त जागी योग्य शब्द निवडा. बघा, पहिला प्रश्न पर्याय आहेत मोकळी, ढिल्ली, सैल, शिथिल. तर मित्रांनो, आपण पुन्हा सोडता यावी म्हणून कशी गाठ बांधतो रे? सैल गाठ बांधतो, बरोबर की नाही? तर उत्तर आहे मित्रांनो सैल. पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा. रामाकडून रावण मारला गेला. बघा, पुढील वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा. रामाकडून रावण मारला गेला. पर्याय आहेत भावे, सकर्मक कर्तरी, कर्मणी, अकर्मक कर्तरी. तर उत्तर आहे मित्रांनो रामाकडून रावण मारला गेला, कर्मणी प्रयोग आहे. नीट लक्ष द्या मित्रांनो, रामाकडून रावण मारला गेला, कर्मणी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तिने ही कलाकृती केली आहे. तिने ही कलाकृती केली आहे. पर्याय आहेत सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी आणि भावे. तिने ही कलाकृती केली आहे म्हणजे सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी आणि भावे. तर उत्तर क्रमांक आहे आपला 3, कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न घेऊया. मुलांनी खरे बोलावे. पर्याय आहेत अकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, सकर्मक भावे. बघा मित्रांनो, मुलांनी खरे बोलावे. पर्याय आहेत अकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, सकर्मक भावे. तर उत्तर क्रमांक आहे पहिला आपला अकर्मक भावे. पुढचा प्रश्न घेऊया. शाळेकडे या शब्दातील कडे हा शब्द डॅश डॅश आहे. शाळेकडे या शब्दातील कडे हा शब्द डॅश डॅश आहे. तर पर्याय आहेत शब्दयुगी अवयव, केवळ प्रयोगी अवयव,
क्रियाविशेषणावे भाववाचक नाम। तर मित्रांनो उत्तर आहे आपले कडे आल्यामुळे शब्दयोगी अवयव आहे, कारण की शब्द जोडला गेला आहे त्याच्यामुळे शब्दयोगी अवयव हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य डॅश डॅश आहे। काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य काय आहे, डॅश डॅश आहे। तर पर्याय आहेत विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी, धातुसाधित। बघा मित्रांनो काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य डॅश डॅश आहे, विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी, धातुसाधित। तर उत्तर आहे आपलं संकेतार्थी। अव्ययभाव या समासाच्या प्रकारात डॅश डॅश पद प्रमुख असते। तर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो अव्ययभाव समासाच्या प्रकारात डॅश डॅश पद प्रमुख असते। पर्याय आहेत दुसरे, तिसरे, पहिले, चौथे। तर अव्ययभाव समासाच्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असते मित्रांनो, उत्तर आहे पहिले। पुढचा प्रश्न घेऊया लगेच। खालीलपैकी सामान्य नाम कोणते, खालीलपैकी सामान्य नाम कोणते। पर्याय आहेत नवलाई, महागाई, आमराई, चपळाई। बघा नवलाई, महागाई, आमराई, चपळाई। तर उत्तर आहे सामान्य नाम कोणते आहे, तर आमराई हे सामान्य नाम आहे। पुढचा प्रश्न घ्या ज्याची रचना अक्षरसंख्येवरून अवलंबून असते त्यास डॅश डॅश म्हणतात। बघा ज्याची रचना अक्षरसंख्येवरून अवलंबून असते त्यास डॅश डॅश म्हणतात। पर्याय आहेत गण, मात्रा, वृत्ते, छंद। पर्याय आहेत गण, मात्रा, वृत्ते आणि छंद। तर उत्तर क्रमांक आहे छंद। पुढचा प्रश्न घ्या वृत्ताचे 4 चरण मिळून डॅश डॅश होतो। बघा वृत्ताचे 4 चरण मिळून डॅश डॅश होतो। हा प्रश्न आहे 25वा मित्रांनो। बघा 25 प्रश्न आता पूर्ण होत आहेत आपले। पर्याय आहेत काव्य, चरण, ध्रुवपद, श्लोक। बघा मित्रांनो वृत्ताचे 4 चरण मिळून डॅश डॅश होतो। तर काव्य, चरण, ध्रुवपद, श्लोक। तर मित्रांनो श्लोक तयार होतो, म्हणजे वृत्ताचे 4 चरण मिळून श्लोक तयार होतो। तर मित्रांनो आपण मराठी व्याकरणावरती 25 प्रश्नांचा अभ्यास केला आहे मित्रांनो। तुम्हाला हे 25 प्रश्न कसे वाटले, सोपे आहेत का अवघड आहे, तुमचा अभ्यास कुठपर्यंत आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तलाठी भरती, पोलीस भरती तसेच सरळ सेवा भरती सुद्धा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, ते यांचा सराव करणे सुद्धा खूप गरजेचं आहे। आणि मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अजून व्हिडिओ आपल्याला पुढे आहे, अजून आपल्याला पुढचे प्रश्न पाहायचे आहेत। तर आता आपण बघूया मराठी व्याकरण झाले, आता आपण इंग्रजी व्याकरणावरती 25 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो। चला करूया सुरुवात इंग्रजी व्याकरणाला। बघा 26वा प्रश्न आहे इंग्रजी व्याकरणावरती 25 प्रश्न सुद्धा या प्रश्नपत्रिकेत घेणार आहे। पूर्ण प्रश्नपत्रिका तलाठी भरती आणि सरळ सेवा भरतीसाठी आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। बघा राम इज लुकिंग डॅश डॅश द डोअर। बघा मित्रांनो राम इज लुकिंग डॅश डॅश द डोअर। पर्याय आहे टू, इनटू, ॲट, ऑफ। बघा मित्रांनो इंग्लिश व्याकरणावरती प्रश्न आहे राम इज लुकिंग डॅश डॅश द डोअर। तर उत्तर आहे मित्रांनो इंटू, उत्तर आहे मित्रांनो इंटू। पुढचा प्रश्न घ्या 27वा द ट्रेन इज पासिंग डॅश डॅश द ब्राइड। मित्रांनो द ट्रेन इज पासिंग डॅश डॅश द ब्राइड। उत्तर आहे पर्याय आहेत अपॉन, अपॉन, अबाव, ओव्हर, ऑन। तर मित्रांनो उत्तर आहे ओव्हर। पुढचा प्रश्न घेऊया लगेच मित्रांनो, जरा फास्ट घेत आहे कारण की आपल्याला पूर्ण व्हिडिओ तयार करायचा आहे। 100 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत। द फॉरेस्ट ॲड डॅश डॅश द वेल्थ ऑफ अ कंट्री। द फॉरेस्ट ॲड डॅश डॅश द वेल्थ ऑफ कंट्री। पर्याय आहेत टू, इनटू, इन, बिटवीन। बघा मित्रांनो द फॉरेस्ट ॲड डॅश डॅश द वेल्थ ऑफ अ कंट्री, टू, इनटू, इन, बिटवीन। तर मित्रांनो उत्तर आहे आपलं टू। तर पुढचा प्रश्न घ्या लगेच सिलेक्ट द करेक्ट ॲडजेक्टिव्ह ऑफ कॉलन। सिलेक्ट द करेक्ट ॲडजेक्टिव्ह ऑफ कॉलन। तर पर्याय आहे मित्रांनो आपला 1 नंबरचा कॉलिंकन। बघा 30 नंबरचा प्रश्न घेऊया लगेच फिल इन द करेक्ट अल्टरनेटिव्ह। आय हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस डॅश डॅश 30 इयर्स। बघा मित्रांनो आय हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस डॅश डॅश 30 इयर्स। आता आपल्याला काय करायचं आहे, शब्द सोडायचा आहे। तर सिन्स, फॉर, फॉर्म, बिफोर। बघा मित्रांनो पर्याय आहेत सिन्स, फॉर, फॉर्म, बिफोर। तर उत्तर आहे आपलं सिन्स। बघा मित्रांनो इंग्लिश व्याकरणावरती सुद्धा आपण 25 प्रश्न घेऊन आहोत। इंग्लिश व्याकरण आपलं जास्त परफेक्ट नसल्यामुळे आपण फक्त उत्तरच देत आहे। जर तुम्हाला इंग्लिश व्याकरणावरती जर करेक्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही बाळासाहेब शिंदेचं इंग्लिश व्याकरणचं पुस्तक बघा, त्यामध्ये खूप सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। मराठी व्याकरणासाठी तुम्ही मोरा वाळंबेचं पुस्तक पाहत जावा। आता पुढचा
प्रश्न घेणार आहे आपण 31वा. बघा 31वा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक डॅश डॅश यू स्पीक फ्रेंच. बघा डॅश डॅश यू स्पीक फ्रेंच. पर्याय आहेत माइट, मे, कॅन, शाल. पर्याय आहेत माइट, मे, कॅन, शाल. तर उत्तर आहे मित्रांनो कॅन यू स्पीक फ्रेंच. कॅन यू स्पीक फ्रेंच. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. चूज द करेक्ट वर्ड द विलेजर्स हेल्प्ड डॅश डॅश ड्युरिंग द फ्लूड्स. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे. चूज द करेक्ट वर्ड द विलेजर्स हेल्प्ड डॅश डॅश ड्युरिंग द फ्लूड्स. तर पर्याय आहेत इच अदर, ओन अदर, हिमसेल्फ, ऑल अदर्स. बघा मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. उत्तर काढायला वेळ लागू द्या, परंतु इंग्लिश व्याकरण आणि मराठी व्याकरणमध्ये आपल्याला प्रश्न घालवायचे नाहीत. इंग्लिश व्याकरण आणि मराठी व्याकरण आपल्यासाठी खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे इंग्लिश व्याकरणासाठी तुम्ही वेळ द्या. तर उत्तर आहे मित्रांनो प्रश्न बघा द विलेजर्स हेल्प्ड डॅश डॅश ड्युरिंग द फ्लूड्स. उत्तर आहे ओन अदर, अनदर. पुढचा प्रश्न आहे यूज द करेक्ट आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा यूज द करेक्ट आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. प्रश्न आहे हॉट डॅश डॅश एक्सलंट स्पीच इन द मेड. बघा हॉट डॅश डॅश एक्सलंट स्पीच ही मेड. पर्याय ए अँड द. तर उत्तर क्रमांक येईल हॉट अँड. ई असल्यामुळे इथे काय येणार एन येणार. बघा मित्रांनो ई असल्यामुळे काय येणार आहे एन येणार आहे. कारण की ए ई आय ओ यू जर ह्या स्वर असतील तर काय येतं एन येतं. त्याच्यामुळे हॉट नंतर काय येणार आहे एन येणार आहे. एक्सलंट स्पीच ही मेड. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. आय डिसाइडेड टू स्टे ॲट डॅश डॅश हॉटेल नियर डॅश डॅश स्टेशन. बघा मित्रांनो आता इथे पण ए अँड दचा वापर आपल्याला करायचा आहे. ए अँड दवर त्या भरपूर प्रश्न येतात, त्यामुळे ए अँड दचा वापर तुम्ही नक्की करा, कारण त्याचा अभ्यास पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याच्यावरती परीक्षेमध्ये कमीत कमी 2 किंवा 3 प्रश्न नक्की पडतात. तलाठी भरती असो, सरळ सेवा भरती असो, पोलीस भरती असो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा ए अँड दचा वापर हा इंग्रजी व्याकरणचा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचा तुम्ही नक्की अभ्यास करा, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो. पुढचा प्रश्न बघा आता. आय डिसाइडेड टू स्टे ॲट डॅश डॅश हॉटेल नियर डॅश डॅश स्टेशन. बघा मित्रांनो पर्याय आहेत ए द, ए द अँड द. बघा मित्रांनो पर्याय आहेत ए द, ए द अँड द. तर उत्तर क्रमांक आहे आपला 2 नंबरचा द. आय डिसाइडेड टू स्टे ॲट द हॉटेल नियर द स्टेशन. बघा मित्रांनो आय डिसाइडेड टू स्टे ॲट द हॉटेल नियर द स्टेशन. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. चूज द करेक्ट आर्टिकल डॅश डॅश गोल्ड इज प्रिक्यूस मेटल. बघा मित्रांनो चूज द करेक्ट आर्टिकल्स आपल्याला शोधायला सांगितलंय. तर पर्याय आहेत ए नो आर्टिकल अँड द. बघा आर्टिकलावरतीच आपले 2-3 क्वेश्चन झालेले आहेत मित्रांनो. तर बघा उत्तर आपलं आहे चूज द करेक्ट आर्टिकल सांगितलं आहे डॅश डॅश गोल्ड. गोल्डच्या अगोदर नो आर्टिकल येते मित्रांनो. गोल्डच्या अगोदर सुरुवातच करायची सांगितली आपल्याला, परंतु सुरुवातीला नो आर्टिकल येत आहे. गोल्डच्या अगोदर आर्टिकल येत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. ऑफकोर्स आय नो व्हॉट आय डॅश. बघा ऑफकोर्स आय नो व्हॉट आय डॅश. पर्याय आहेत मित्रांनो वॉज डुईंग, एम डुईंग, हॅज डन, हॅड. मित्रांनो पर्याय आहेत ऑफकोर्स आय नो व्हॉट आय. पर्याय आहेत वॉज डुईंग, एम डुईंग, हॅज डन, हॅड डू. तर मित्रांनो उत्तर आहे ऑफकोर्स आय नो व्हॉट आय एम डुईंग. पुढचा प्रश्न घ्या. आय डॅश डॅश दॅट यू हॅव गॉट अ न्यू कार. बघा मित्रांनो आय डॅश डॅश दॅट यू हॅव गॉट अ न्यू कार. पर्याय आहेत हॅव हर्ड, आय एम हरिंग, हेअर, ऑज हेरिंग. बघा पर्याय आहेत हॅव हर्ड, आय एम हेरिंग, हेअर, ऑज हेरिंग. तर उत्तर मित्रांनो आहे आय हॅव हेअर्ड दॅट यू हॅव गॉट अ न्यू कार. म्हणजे उत्तर क्रमांक आपला 1 नंबरचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ब फॉर्म. बघा मित्रांनो फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ब फॉर्म. व्हेन आय सॉ हिम, हे, ही डॅश डॅश चेस. बघा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ब फॉर्म. व्हेन आय सॉ हिम,
डॅश डॅश चेस. तर मित्रांनो पर्याय आहेत प्लेड, हॅज प्लेड, हॅड प्लेड, वॉज प्लेइंग. बघा मित्रांनो, व्हेन आय से सॉ हेम ही डॅश डॅश चेस, पर्याय आहेत प्लेड, हॅज प्लेड, वॉज प्लेइंग. तर मित्रांनो उत्तर क्रमांक आपला आहे 4, वॉज प्लेइंग. पुढचा प्रश्न आहे आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज. चूज द अप्रोप्रिएटिव्ह क्वेश्चन टॅग फॉर्म द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. तर मित्रांनो उत्तर आहे आपलं आय एम आय. पर्याय आहेत आरेंट, आरेंट, इजंट, डोंट. तर आपलं काय आय एम आय. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. फिल इन द ब्लँक. ही इज अ डॅश डॅश अँड दॅट ही ड्रॉज अ गुड सॅलरी. बघा मित्रांनो, फिल इन द ब्लँक्स, ही डॅश डॅश इज डॅश अँड द ड्रॉज अ गुड सॅलरी. उत्तर क्रमांक आहे आपला 2 नंबरचा. आपण फास्ट घेऊया जरा, आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. 2 नंबरचा गिव द करेक्ट वर्ड फॉर द सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल. पर्याय आहेत 3 नंबरचा. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. चूज द करेक्ट वर्ड ऑफ द पेयर्स ऑन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस अ मल्टीअंगल. पर्याय आहे. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंप्लीट टू द फॉलोइंग ING सेंटेन्स मीनिंगफुल. सर CV रमन वॉज अ डॅश डॅश सायंटिस्ट ऑफ इंडिया. इमिनिट. उत्तर आहे इमिनिट. पुढचा प्रश्न घेऊया. फाइंड द करेक्ट मिनिंग ऑफ सोलिटरी. पर्याय आहे 2 लोनली. 45 नंबरचा आहे सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ गिवन अप फॉर मदर्स गिव ब्ल्यू. उत्तर आहे अंबडन, 2 नंबर. पुढचा प्रश्न बघा. हरकुलस मीन्स शोविंग ग्रेट स्ट्रेंथ. उत्तर आहे शोविंग ग्रेट स्ट्रेंथ. पुढचा प्रश्न बघा. इन्स्टेड द अपॉइंटमेंट वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स द प्रेसिडेंट कॉल्ड अपॉन द पीपल टू डॅश डॅश देअर रिलिजियस डिफरन्स. पर्याय आहेत अवश्य. चूज द करेक्ट सेंटेन्स. तर उत्तर क्रमांक आहे आपलं 4. चूज द करेक्ट नेदर प्रेस नॉर ब्लेम सीम्स ऑफ अफेक्ट हिम. पुढचा प्रश्न बघा लगेच. 49. चूज द करेक्ट सेंटेन्स. पर्याय 3 नंबर. वी सेल नॉट लेस दॅन 5 kgs ऑफ राईस. बघा मित्रांनो, वी सेल नॉट लेस दॅन 5 kgs ऑफ राईस. पुढचा प्रश्न आहे 50. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा 50वा प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रेंचेन्स मीन्स. उत्तर आहे द राईट टू वोट ॲट इलेक्शन्स. बघा मित्रांनो, आपण इंग्लिश व्याकरणचे सुद्धा 25 प्रश्न घेतले आहेत. थोडेसे घाईमध्ये घेतले आहेत, जरा वेळ कमी आहे आपल्याकडे म्हणून. आता इथले सुद्धा प्रश्न आपण घाईमध्येच घेणार आहे मित्रांनो, कारण की पटपट आपल्याला उरकायचं आहे. खूप मोठा व्हिडिओ होत आहे. 100 प्रश्न एका प्रश्नपत्रिकेत घ्यायचे म्हटलं तर तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा वाटतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत नाही म्हणून खूप जरा थोडंसं फास्ट होत आहे. पण सॉरी, तुम्ही व्हिडिओ बघत नाही म्हणून हे करणार आहे, फास्ट जरा घेत आहे. आता अजून 50 प्रश्न आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. चला तर बघूया. जनरल नॉलेजवरती 25 प्रश्न JK वरती. पहिला प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीदिन टिंब या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, मराठवाडा मुक्तीदिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. जास्त वेळ वाया न घालवता पर्याय देत आहे 17 सप्टेंबर रोजी केला जातो. बघा मित्रांनो, मराठवाडा मुक्तीदिन 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. पर्याय आपल्याला काही पण तिथे सगळे सप्टेंबर आहेत, परंतु आपल्याला 17 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जांभा मृदा प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश जिल्ह्यात आढळते. बघा मित्रांनो, महाराष्ट्रात जांभा मृदा प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश जिल्ह्यात आढळते. उत्तर आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग. रत्नागिरी व सिंधुदुर्ग पूर्ण पर्यायाचे उत्तर देत नाही. पुढचा प्रश्न आहे उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे टिंब व टिंब या नावाने संबोधले जाते. बघा मित्रांनो, उजनी धरण व जलाशय कोयना धरण जलाशय यांना डॅश डॅश व डॅश डॅश या नावाने ओळखले जाते.
पर्याय आहेत आपले यशवंत सागर व संभाजी सागर, संभाजी सागर व शिवाजी सागर, अमृत सागर व संभाजीनगर सागर, यशवंत सागर व शिवसागर। मित्रांनो तुमची जर हरकत नसेल तर मी सावकाश सांगू शकते का? कारण मित्रांनो वेळ होत असेल तरी पण तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण की खूप फास्ट सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही। उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश या नावानेही संबोधले जाते। तर पर्याय आहेत यशवंत सागर व संभाजी सागर, संभाजी सागर व शिवाजी सागर, अमृत सागर व संभाजी सागर, यशवंत सागर व शिवाजी सागर। तर उत्तर क्रमांक काय आपला 4 नंबरचा आहे, यशवंत सागर व शिवाजी सागर। पुढचा प्रश्न घेऊया। वी दी पीपल या साहित्य कृतीचे साहित्यिक कोण? वी दी पीपल या साहित्य कृतीचे साहित्यिक कोण? आशापूर्वी देवी, आशापूर्णा देवी, अरुण शौरी, झुंबा लहरी, नाना पालखीवाला। बघा मित्रांनो वी दी पीपल या साहित्य कृतीचे साहित्यिक कोण आहेत? तर नाना पालखीवाला आहेत। पुढचा प्रश्न लगे घेऊया। अनहॅपी इंडिया या साहित्य कृतीचे साहित्यिक कोण आहेत? अनहॅपी इंडिया या साहित्य कृतीचे साहित्यिक कोण आहेत? आर के नारायण, कुलदीप नय्यर, अमर्त्य सेन, लाला लजपत राय। बघा आर के नारायण, कुलदीप नय्यर, अमर्त्य सेन, लाला लजपत राय। तर अनहॅपी इंडिया या साहित्यिकांची नावे लाला लजपत राय हे आहेत। पुढचा प्रश्न घेऊया। खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? बघा मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? कृष्णा, महानदी, कावेरी, तापी। कृष्णा, महानदी, कावेरी, तापी। तर उत्तर आहे तापी। दोन्हीच्या हवेतील वेग सुमारे डॅश डॅश एमएस असतो। दोन्हीच्या हवेतील वेग डॅश डॅश एमएस असतो। तर 320, 300, 340, 420। तर उत्तर आहे आपलं 340। श्रवणशक्तीतील फरक मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते? श्रवणशक्तीतील फरक मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते? पर्याय आहेत हायड्रोमीटर, ऑडिओमीटर, कलरीमीटर, व्होल्टमीटर। तर उत्तर आहे मित्रांनो ऑडिओमीटर। पुढचा प्रश्न बघा। दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजता येणारे वैज्ञानिक उपकरण कोणते? दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजता येणारे वैज्ञानिक उपकरण कोणते? लॅक्टोमीटर, पायरोमीटर, रेन गेज, सेस्मोग्राफ। बघा मित्रांनो लॅक्टोमीटर, पायरोमीटर, रेन गेज, सेस्मोग्राफ। उत्तर आहे आपलं लॅक्टोमीटर। पुढचा प्रश्न घेऊया। गनमेटल या संमिश्रामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते? गनमेटल या संमिश्रामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते? तांबे जास्त, तांबे कतील, तांबे कतील जास्त, तांबे जास्त निकेल। पर्याय आहेत बघा तांबे जास्त, तांबे कतील, तांबे कतील जास्त, तांबे जास्त निकेल। तर उत्तर क्रमांक आहे आपले तांबे कतील जास्त। पुढचा प्रश्न 60वा घेऊया लगेच। खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा चुकीची दर्शवलेली आहे? बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा चुकीची दर्शवलेली आहे? ॲल्युमिनियम, कोबाल्ट, मॅग्नेशियम, फॉस्फरस। तर उत्तर आहे पर्याय आहेत आपला उत्तर आहे मॅग्नेशियम। पुढचा प्रश्न घेऊया। स्वादपिंडू ग्रंथीचे कार्य कोणते? पिष्टमय पदार्थाचे विघटन करणे, स्निग्ध पदार्थाचे विघटन व पचन करणे, क्षार व प्रामुख्याने पाण्याचे शोषण करणे। तर उत्तर क्रमांक आहे काय आपला 3 नंबरचा क्षार व प्रामुख्याने पाण्याचे शोषण करणे। स्वादपिंड ग्रंथीचे कार्य कोणते? तर उत्तर आहे क्षार व प्रामुख्याने पाण्याचे शोषण करणे। मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे, पूर्ण व्हिडिओ बघा। पुढचा प्रश्न बघा। व्हॉलीबॉल या खेळात दोन्ही बाजूकडून प्रत्येकी किती खेळाडू असतात? बघा मित्रांनो व्हॉलीबॉल या खेळामध्ये दोन्ही बाजूकडून प्रत्येकी किती खेळाडू असतात? पर्याय आहेत 11, 7, 6, 8। 11, 7, 6, 8। तर व्हॉलीबॉल या खेळामध्ये दोन्ही बाजूकडून प्रत्येकी किती खेळाडू असतात? तर 6 हे उत्तर आपलं बरोबर आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न घ्या। विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोणत्या देशात भरवल्या जातात? तर उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड। व्हिडिओ फास्ट होत आहे तरी पण समजून घ्या, उत्तर आहे इंग्लंड। पुढचा प्रश्न बघा। भारतातील एका शहरामध्ये सायबर गुन्हेगारांसाठी विशेष पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहेत। बघा भारतातील एका शहरामध्ये सायबर गुन्हेगारांसाठी विशेष पोलीस ठाणे स्थापन करण्यात आलेले आहे। तर ते शहर कोणते? पर्याय आहेत चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, चंदीगड। पर्याय आहेत चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, चंदीगड। तर उत्तर आहे आपला बेंगळुरू। जागतिक व्यापार संघटना WTO चे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटना WTO चे मुख्यालय कोठे आहे मित्रांनो? पर्याय आहेत पॅरिस, जिनिव्हा, न्यूयॉर्क,
बर्न. मित्रांनो, जागतिक व्यापार संघटना WTOच्या मुख्यालय जिनेवा येथे आहे, परंतु हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा आहे. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा हा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही हा प्रश्न नक्की लक्षात ठेवा, कारण की हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये तलाठी भरती असो, पोलीस भरती असो, सरळ सेवा भरती असो, MPC भरती असो किंवा टेट भरती असो किंवा TET भरती असो, अशा परीक्षेला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, त्यामुळे जागतिक व्यापार संघटना WTOचे मुख्यालय कोठे आहे, तर जिनेवा येथे आहे. ही गोष्ट तुम्ही फिक्स डोक्यामध्ये करून ठेवा. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माझे गाव माझे तीर्थ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे कर्ते कोण? बघा, माझे गाव माझे तीर्थ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे कर्ते कोण? पर्याय आहेत विलास साळुंखे, शिवाजी सावंत, किसन बाबूराव हजारे, सुशील कुमार शिंदे. मित्रांनो, माझे गाव माझे तीर्थ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे कर्ते आहेत किसन बाबूराव हजारे. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. संयुक्त राष्ट्र संघाचे सचिवालय खालीलपैकी कोठे आहे? मित्रांनो, मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं होतं तसाच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सचिवालय हे न्यूयॉर्क येथे आहे. हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. भारतीय घटनेनुसार घटक राज्यांच्या विधानसभेची मुदत 5 वर्षे इतकी असली तरी खालीलपैकी डॅशच्या राज्यात 6 वर्षे इतकी आहे. भारतीय घटनेनुसार घटक राज्याची विधानसभेची मुदत 5 वर्षे इतकी असली तरी खालीलपैकी डॅशच्या राज्यात 6 वर्षे इतकी आहे. मिझोराम, सिक्कीम, झारखंड, जम्मू काश्मीर. मिझोराम, सिक्कीम, झारखंड, जम्मू काश्मीर. तर उत्तर क्रमांक आपला 4 नंबरचा आहे जम्मू काश्मीर. 17वा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पर्याय आहेत तोंड लाळ, लहान आतडे अनरस, स्वादपिंड पित्त, जठरस. तर मित्रांनो, आपलं काय आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? स्वादपिंड पित्त. पुढचा प्रश्न घ्या लगेच. डाळिंब 71वा डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच महाराष्ट्रातील या शहरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कार्यान्वित झाले आहे. बघा, डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच महाराष्ट्रातील डॅश या शहरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कार्यान्वित झाले आहे. उत्तर आहे सोलापूर येथे. उत्तर आहे सोलापूर येथे. पर्याय आहेत सोलापूर, सातारा, राहुरी, पुणे. तर उत्तर आपलं क्रमांक येणार आहे सोलापूर येणार आहे. पुढचा 72वा प्रश्न घ्या मित्रांनो. एकशिंगी गेंड्यासाठी राखीव असलेली काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. एकशिंगी गेंड्यासाठी राखीव असलेली काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय आहेत आपले आसाम, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, झारखंड. तर मित्रांनो, एकशिंगी गेंड्यासाठी राखीव असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यात आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा, कारण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. नरसिंह सरस्वतीचे जन्मस्थान कोठे आहे? बघा मित्रांनो, नरसिंह सरस्वतीचे जन्मस्थान कोठे आहे? पर्याय आहेत लोणी, चांडस, मानोरा, कारंजा. तर उत्तर क्रमांक काय आपला आहे? कारंजा. मित्रांनो, 73 प्रश्न झालेत. 17 प्रश्न राहिले आहेत. तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, कोलम या आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात जास्त आढळतो? मित्रांनो, कोलम हा आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यवतमाळ, रायगड, सातारा, सोलापूर. तर सोलापूर या जिल्ह्यात आढळतो. पुढचा प्रश्न आहे DNA. एक मिनिट. DNA हे द्विसर्पिल रेणू प्रारूप कोणी व केव्हा शोधून काढले? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. DNA हे द्विसर्पिल रेणू प्रारूप कोणी व केव्हा शोधून काढले? पर्याय आहेत मित्रांनो अलेक्झांडर फ्लेमिंग 1950, साल्कोव सेबिनने 1960, वॅटसन व क्रिक 1953. यापैकी नाही. तर उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंगने 1950. पुढचा प्रश्न लगेच घेऊया मित्रांनो. एका परीक्षेत 5 विद्यार्थ्यांनी पुढीलपैकी मित्रांनो 75 प्रश्न हे आपले JK वरती झालेले आहेत. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले? खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न लक्षात ठेवा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असे हे प्रश्न आहेत आणि हमखास परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत. वारंवार हे प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे. वारंवार हे प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत मित्रांनो, त्यामुळे या प्रश्नाचा सराव खूप करा, कारण की हे प्रश्न तुमच्यासाठी तलाठी भरती होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न, तेही गणितावरती 25 प्रश्न. आपल्या आतापर्यंत मराठी व्याकरणावरती 25 प्रश्न, इंग्रजी व्याकरणावरती 25 प्रश्न आणि JK वरती 25 प्रश्न झाले आहेत. आतापर्यंत आपण 75 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आणि तेही 75 प्रश्न तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे होते. प्रश्न TCSने विचारलेले तसेच पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेतले होते, त्यामुळे सराव करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता आपण एवढंच की या व्हिडिओमध्ये खूप फास्ट होत आहे, कारण की आपल्याला 1 ते 100 प्रश्न
म्हणजे पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये घ्यायचे, त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट घेत आहे. जर तुमची मागणी असेल की मॅडम थोडंसं स्लो शिकवा किंवा स्लो समजावून सांगा, तर ती प्रक्रिया मी राबवेन. जर तुम्ही म्हटला की 25-25 प्रश्नाचेच व्हिडिओ बनवा, तरीसुद्धा आम्ही ते करण्याचा प्रयत्न करेन. आता गणितावरती घेऊया 25 प्रश्न. बघा 76वा प्रश्न आहे. एका परीक्षेमध्ये 5 विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे गुण मिळाले. 72, 78, 80, 86, 60 या गुणांची सरासरी किती? मित्रांनो, पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सरासरीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. बघा आता आपल्याला सरासरी काढायला वेळ नाही तेवढा. आपण जर तुम्ही म्हटला तर हे 25 प्रश्न सुद्धा मी एखाद्या व्हिडिओद्वारे सोडवून देण्याचा प्रयत्न करेन. पण तुम्ही जर तुमची मागणी असेल तर बघा, एका परीक्षेत 5 विद्यार्थ्यांना पुढीलपैकी गुण मिळाले. 72, 78, 80, 86, 60 या गुणांची सरासरी किती? तर मित्रांनो, उत्तर आहे आपलं 76.9, कारण की हे उत्तर काढलेले आहेत मित्रांनो. परंतु व्हिडिओमध्ये खूप मोठा होत असल्यामुळे तुम्हाला यामध्ये सांगत नाही, फक्त उत्तर सांगत आहे. 77वा प्रश्न आहे. 3 संख्येची सरासरी 20 आहे. जर 2 संख्या 16 आणि 22 असतील तर ती संख्या कोणती? तर मित्रांनो, 3 संख्येची सरासरी 20 सांगितली आहे. तर जर 2 संख्या 16 आणि 22 असतील तर तिसरी संख्या शोधायची आपल्याला. तर पर्याय आहेत 20, 21, 22 आणि 23. तर तुम्ही प्रयत्न करा उत्तर काढण्याचा. माझं उत्तर आलेलं आहे 23 मित्रांनो, आणि 23 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. 78वा प्रश्न आहे मित्रांनो. एका व्यक्तीने पगाराच्या 15% बचत केली. त्याचा पगार 1500 असल्यास एकूण बचत किती होती? बघा मित्रांनो, एका व्यक्तीने पगाराच्या 15% बचत केली. त्याचा पगार 1500 असल्यास एकूण त्यानं बचत किती केली? तर मित्रांनो, पर्याय आहेत 150, 225, 325, 311. मित्रांनो, शेकडेवारीवरती नफा तोट्यावर सुद्धा प्रश्न येतात, त्यामुळे तुम्ही त्याचा नक्की अभ्यास करा. उत्तर आलेले आहे आपलं 225 मित्रांनो. पुढचा प्रश्न लगेच घ्या. 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? बघा, 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरजेतला फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? मित्रांनो, पर्याय आहेत 20, 10, 4, 5. तर पर्याय आहेत उत्तर क्रमांक येईल आपला 4. 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येते? 4 येते. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येत 1 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 पर्यंतच्या संख्येत 1 हा अंक किती वेळा येतो मित्रांनो? 21, 19, 20 आणि 18. तर मित्रांनो, उत्तर आहे आपलं 21. पुढचा प्रश्न बघा. प्रतिभाजवळ 1940 सफरचंद होती. तिने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंद भरून विकली व 72 सफरचंद नासली म्हणून टाकून दिली, तर तिच्याजवळ किती सफरचंद उरली? बघा मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचा. प्रतिभाजवळ 1940 सफरचंद होती. तिने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंद भरून टाकली व 72 सफरचंद नासली म्हणून टाकून दिली, तर तिच्याजवळ किती सफरचंद उरली? तर मित्रांनो, पर्याय आहेत 1248, 1581, 1148, 1142. तर मित्रांनो, उत्तर आपलं आलेलं आहे 1148. पुढचा प्रश्न लगेच बघूया. रामरावाने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमुग लावला, उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली, तर रामरावाचे एकूण किती एकर शेत आहे? तर मित्रांनो, बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचा. रामरावाने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमुग लावला, उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली, तर रामरावांची एकूण किती एकर शेती आहे? तर पर्याय आहेत मित्रांनो 50, 60, 120, 75. तर उत्तर क्रमांक आहे 60 मित्रांनो. एका संख्येतून 8 वजा करून 8 ने भागल्यास उत्तर 2 येते, तर त्या संख्येतून 4 वजा करून 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? तर मित्रांनो, एका संख्येतून 8 वजा केल्यास 8 ने भागल्यास उत्तर 2 येते, तर त्या संख्येतून 4 वजा करून 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? तर मित्रांनो, पर्याय आहेत 1, 2, 3, 4, 6. पर्याय आहेत काय? 2, 3, 4, 6. तर उत्तर क्रमांक आहे आपला 3 नंबरचा. उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न बघा. 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर असेल? मित्रांनो, 800 मीटर अंतर 72 सेकंद ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग आहे. पर्याय आहेत 54 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 60 किलोमीटर. उत्तर आहे 40 किलोमीटर मित्रांनो. अंतरकाळ कामयोगावरती सुद्धा प्रश्न हमखास पडतो, त्यामुळे हा टॉपिक कधीही सोडायचा नाही. हा टॉपिक चांगल्या पद्धतीने करून जायचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न घ्या लगेच. अ, ब, क, ड या चौघांची मासिक सरासरी मिळकत 6500 रुपये आहे. त्याची मिळकत अनुक्रमे 5, 6, 7, 8 या प्रमाणात असल्यास अ ची मासिक मिळकत किती? अ, ब, क, ड या चौघांची मासिक सरासरी मिळकत 6500 रुपये आहे. तर त्यांची मिळकत अनुक्रमे 5, 6, 7, 8 या प्रमाणात असल्यास अ ची मासिक मिळकत किती आहे? पर्याय आहेत 5000, 6000, 4500, 6500. तर उत्तर आहे मित्रांनो 5000.
पुढचा प्रश्न लगेच घेऊया मित्रांनो। अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे। अजयच्या वयाचे 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे। सुरेशचे वय 10 वर्ष असल्यास अजयचे वय किती? बघा मित्रांनो, अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे। सुरेशचे वय 10 वर्ष असल्यास अजयचे वय किती? पर्याय आहेत 21 वर्ष, 23 वर्ष, 15 वर्ष, 28 वर्ष। तर मित्रांनो उत्तर क्रमांक आहे आपला 21 वर्ष। पुढचा प्रश्न लगेच घेऊया। 87वा प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न थोडेच राहिलेले आहेत, त्यामुळे प्रश्न खूप महत्त्वाचे असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एका गावची लोकसंख्या 3630 आहे, तर ती दर 10 वर्षांनी 10% वाढते, तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती? बघा मित्रांनो, एका गावची लोकसंख्या 3630 आहे, तर ती दर 10 वर्षांनी 10% वाढते, तर 20 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती आहे? 2500, 3000, 3300, 2904। तर उत्तर आहे मित्रांनो 3000। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 88वा। ने एक घड्याळ 540 रुपयांना विकले, ते त्याला 10% तोटा झाला। जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती, तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकले असते? बघा मित्रांनो, ने एक घड्याळ 540 रुपयास विकले, ते त्याला 10% तोटा झाला। जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असेल, तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकले? पर्याय आहेत 712.80 रुपये, 720 रुपये, 600 रुपये, 583.20 रुपये। तर उत्तर क्रमांक आहे आपला 720 रुपये। पुढचा प्रश्न लगेच घेऊया। 10 रुपये दराने एका मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 20 रुपये आहे, तर त्याच रकमेचे त्याच दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती? बघा मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचा। प्रश्न वाचताना गणितामध्ये प्रश्न पूर्णपणे वाचून समजून घेऊनच उत्तर काढायचं आहे मित्रांनो, लगेच उत्तराला गाठ घालायची नाही। आणि काही ट्रिक सुद्धा आहेत गणितामध्ये, त्या ट्रिकचा वापर करून उत्तरे काढायची आहेत। 10 रुपये दराने एका मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 20 रुपये आहे, तर त्याच रकमेचे त्याच दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती? 500 रुपये आहे, 1000, 2000, 800। तर उत्तर क्रमांक आहे आपला 2000। पुढचा प्रश्न लगेच घेऊया। माझ्याजवळील 225 रुपयाच्या रकमेत काही 5 रुपयांच्या वर राहिलेल्या सर्व 10 रुपयाच्या नोट आहेत, तर 5 रुपयांच्या नोटाची संख्या खालीलपैकी कोणती? बघा, माझ्याजवळील 225 रुपयांच्या रकमेत काही 5 रुपयांच्या वर राहिलेल्या सर्व 10 रुपयाच्या नोटा आहेत, तर 5 रुपयांच्या नोटाची संख्या खालीलपैकी कोणती? पर्याय आहेत 44, 35, 28, 45। पर्याय आहेत 44, 35, 28, 45। तर उत्तर क्रमांक आहे आपला 35 आहे। पुढचा प्रश्न लगेच घेऊया। 123, 287, 436, 518, 373 या संख्येच्या गुणाकारात एकक स्थानचा अंक कोणता येईल? बघा मित्रांनो, 123, 287, 436, 518, 373 या संख्येच्या गुणाकारात एकक स्थानचा अंक कोणता येईल? पर्याय आहेत 5, 3, 4, 1। तर उत्तर क्रमांक येईल आपलं 4 येईल। पुढचा प्रश्न बघा। व्यासपीठावरील 6 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने झालीत? बघा, व्यासपीठावरील 6 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन झाले? तर पर्याय आहेत 6, 21, 15, 12। तर उत्तर क्रमांक आहे 15। पुढचा प्रश्न आहे। एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे, त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे, तर ती मूळ संख्या कोणती? एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे, त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी मूळ संख्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे, तर ती मूळ संख्या कोणती? तर 36 हे उत्तर आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न लगेच घ्या। 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात। जान्हवीने सर्व प्रश्न सोडवले, तिला या परीक्षेत एकूण 144 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? बघा मित्रांनो, 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत उत्तराला 4 गुण दिले जातात। बघा, पॉईंट करून ठेवा। चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात। जान्हवीने सर्व प्रश्न सोडवले, तिला या परीक्षेत एकूण 144 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? पर्याय आहेत मित्रांनो 36, 42, 44, 38। तर उत्तर क्रमांक आपला आला आहे 42। पुढचा प्रश्न लगेच घेऊया। 5 ताटे व 3 तांबे यांची एकूण किंमत 155 रुपये आहे आणि 4 ताटे व 6 तांबे यांची एकूण किंमत 160 रुपये आहे, तर 1 ताट 1 तांबे यांची किंमत किती असेल? बघा मित्रांनो, प्रश्न कसा विचारला आहे। 5 ताटे व 3 तांबे यांची एकूण किंमत 155 रुपये आहे आणि 4 ताटे व 6 तांबे यांची एकूण किंमत 160 रुपये आहे, तर 1 ताट 1 तांबे यांची एकूण किंमत किती? पर्याय आहेत 35, 30, 45, 40। बघा मित्रांनो, पर्याय आहेत 35, 30, 45, 40।
तर उत्तर आहे आपलं 35. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. बघा मित्रांनो, अशा आकृतीमध्ये आपल्याला वर्ग, घन, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या अशा संख्यांचा अभ्यास करणे खूप गरजेचे असते. संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सर्व क्रिया अशा बुद्धिमत्तेच्या आकृतीमध्ये येतात मित्रांनो. बघा आता अशा प्रकारची आकृती लिहिते. 8 दिले आहे, इथे 7 दिले, 4 दिले, 10 दिले, 2 दिले. पण या सर्वांचं नियोजन आपल्याला यामध्ये करायचं आहे की 8 कसं उत्तर काढलं ह्याचा विचार करावा लागणार आहे आपल्याला. या संख्येमध्ये पुढच्या संख्येमध्ये 6 दिले आहे, 9 आहे, 2 आहे, 4 आहे, 3 आहे. तर मित्रांनो या सर्व चारही संख्येचा विचार करून आपल्याला 6चं उत्तर काढायचं आहे. नंतर आपल्याला 15, 3, 2 आणि 20चा सर्व विचार करून आपल्याला इथलं उत्तर काढायचं आहे. तर माझं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 5 हे उत्तर आलेलं आहे. तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्ही प्रयत्न करून उत्तर काढण्याचा प्रयत्न करत जावा मित्रांनो, कारण की उत्तराला गाठ घालायची नाही मित्रांनो. प्रत्येक वेळेस उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. गणितामध्ये सराव हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न लगेच घेऊया. बघा मित्रांनो, आपले फक्त 3च प्रश्न राहिले आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ काही स्किप करू नका. व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघत जावा. आता बघा इथेही त्याचप्रमाणे आहे दिलेलं आहे. 4 आहे, 1 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 14 आहे. तर आपल्याला या सर्व संख्येचं सांगड घालून आपल्याला 14 हे उत्तर काढायचं आहे. यांचा संबंध 14शी कशा प्रकारे लावला तसा संबंध दुसऱ्या संख्येशी पण लावता आला पाहिजे आपल्याला. 9, 7, 1 आणि 0. तर बघा या 9, 7, 1 आणि 0चा संबंध 41शी लावलेला आहे. त्यामुळे 41 हे कसं आलं हे आपल्याला शोधून काढणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यानुसार आपल्याला प्रश्न आकृतीतील उत्तर काढायचं आहे. 7, 4, 2 आणि 5. बघा मित्रांनो 7, 4, 2, 5चा सुद्धा आपल्याला सांगड या संख्येशी कशी सांगड घातली त्या संख्येची सांगड घालून आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. तर उत्तर आलेलं आहे माझं 99 उत्तर हे आलेलं आहे. तर तुमचं किती येते बघा, तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न घेऊया आता 98. 3च प्रश्न राहिलेले आहेत मित्रांनो. बघा आता मध्ये इथे 6 दिलेला आहे. तसेच प्रश्न आहेत, प्रश्न आकृती आहेत. आपल्याला ह्या सर्व संख्यांचे सांगड घालायचे. बघा इथे तर 3, 7, 2, 6, 10, 5 या सर्व संख्येचा काय गुणाकार येते, का वर्ग येतो, का भागाकार येतो, का काय येतो हे तुम्ही शोधायचं आहे मित्रांनो. 6 हे कसं आलं आहे ते 6 आल्यानंतर आपल्याला ह्या दोन संख्येचा विचार करायचा आहे. बघा 1 आहे, 11 आहे, 2 आहे, 8 आहे, 7 आहे आणि 6 आहे. तर उत्तर मध्ये काय आलेले 7 आलेलं आहे. तर 7 कसं आलं, एवढ्या संख्येची बेरीज केल्यानंतर येतं का, वर्ग केल्यानंतर येतं का, कुठली संख्या आहे, अशा प्रकारचा विचार करून आपल्याला या संख्येचं उत्तर काढायचं आहे मित्रांनो. आता बघा 3, 7, 8, 1, 9, 2 या सर्व संख्येचा विचार करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर माझं उत्तर आलेलं आहे मित्रांनो, पर्याय दिलेले आहेत 3, 4, 5 आणि 6. उत्तर आलेलं आहे माझं 6. बघा मित्रांनो उत्तर किती आलेलं आहे, 6 आलेलं आहे. पुढचा प्रश्न लगेच घेऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 11, 91, 151, 7, 119, 31, प्रश्नचिन्ह 19, 47. बघा मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक संख्येचा काही ना काही जुगाड करायचा आहे. कसं ना कसं शोधून उत्तर काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला वर्ग, घन, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या अशा प्रकारचे सर्व गणित, अंकाची बेरीज, अक्षरांची बेरीज, कसोट्या या सर्व संख्या गणितातल्या ज्या क्रिया आहेत त्या सर्व क्रिया आपल्याला लक्षात असायला पाहिजेत. तरच आपण अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेतील आकृत्यांचे उत्तर काढू शकतो. ह्या बुद्धिमत्तेमधील आकृती आहेत मित्रांनो. यासाठी तुम्ही गणिताचा सुद्धा कंटिन्यू अभ्यास करणे गरजेचं आहे. तसेच बुद्धिमत्तेचा सुद्धा अभ्यास करणे गरजेचं आहे. तलाठी भरतीसाठी हमखास प्रश्न असे विचारले जातात मित्रांनो. तर पर्याय आहेत बघा 58, 67, 40 आणि 90. तर मित्रांनो उत्तर आलेलं आहे 67. आता 100 म्हणजे शेवटचा प्रश्न आहे. आजची प्रश्नपत्रिका आपण इथंच हा प्रश्न घेऊन संपवणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याकडे फक्त शेवटचा प्रश्न उरलेला आहे. त्यामुळे तुम्ही शेवटचा प्रश्न नीट पहा. CHMRDINSEGOTFKPU. बघा मित्रांनो हे काय आहेत, इंग्लिशमधली आपली अंकमालिका आहे. शब्दमालिका म्हणजे आहे इंग्लिशच्या शब्दमालिकेनं आपल्याला ABC A ते Z पर्यंत अक्षरं लिहून आपल्याला कोणतं अक्षर कोणत्या नंबरला येतं किंवा काय लावावं लागतं आपल्याला, म्हणजे काय करावं लागेल CHMR त्यानंतर DINS हे येण्यासाठी काय करावं लागेल हे आपल्याला अंकमालिका लिहूनच करायचं आहे मित्रांनो. A ते Z पर्यंत अंकमालिका लिहायची आहे. त्याला क्रमांक टाकायचे आहेत. त्याला क्रमांक टाकून आपण उत्तर ह्याचं काढू शकतो. असे बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न येतात. मराठी अंकमालिकेवर येतात, इंग्रजी अंकमालिकेवर सुद्धा येतात. 1 ते 100 अंकावरती सुद्धा असे प्रश्न हमखास विचारले जातात मित्रांनो. त्यामुळे अंकमालिका खूप गरजेचं आहे. तर ह्यामध्ये उत्तर आलेलं आहे मित्रांनो GLQP. तर बघा या पूर्ण अंकमालिकेमध्ये उत्तर आलेलं आहे GLQP. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आज आपण तलाठी भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका 1 ते 100 प्रश्नाची पाहिली आहे. बघा 1 ते 100 प्रश्नामध्ये आपण 25 मराठी व्याकरणावरती, 25 इंग्रजी व्याकरणावरती, 25 JK वरती म्हणजेच
जनरल नॉलेजवरती, तसेच 25 प्रश्न हे आपण गणित बुद्धिमत्तावरती पाहिलेले आहेत. म्हणजे आपण 100 प्रश्नाचा सराव केला आहे, तेही 200 गुणांसाठी. मित्रांनो, आजची प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला कशी वाटली? तसेच आजचा व्हिडिओ थोडासा फास्ट झाला, त्याबद्दल मी तुमची माफी मागते. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, यामधील प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर पण करत जावा मित्रांनो. कारण की जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा व्हिडिओ कसा वाटला सर सांगितलं तर आम्ही अजून उत्साहाने दुसरा सराव प्रश्नपत्रिकेचा पेपर मी तुम्हाला देईल. जर तुम्ही सांगितले की अशा प्रकारचे व्हिडिओ बनवा तर मी तुम्हाला अजून प्रश्नपत्रिकेची सराव प्रश्नपत्रिका घेऊन येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो.